संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। तर आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर आला आहे। भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पाहूया राज्यभरातील पावसाची ही सविस्तर परिस्थिती। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये हवामान विभागाच्या रेड अलर्ट नंतर रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झालाय। त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसर पुन्हा जलमय झाला आहे। कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे चाणकापूर धरणातील पाणीसाठा वाढला असून मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातील तब्बल 56 बंधारे पाण्याखाली गेले असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। राधानगरी धरण 51% तर दूधगंगा धरण 21% भरले असून पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे। सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली असून नदीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे। कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे। दक्षिणद्वार सोहळा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरालाही पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे। डोंगरातून वाहणारे पाणी मंदिर परिसरात आल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे। पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण 80% भरले असून मुठा नदी पात्रात 500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। देवाची आळंदी येथे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील 4ही प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत। पूरस्थितीमुळे माऊलींची पालखी सोहळ्याकरिता मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे। दरम्यान गोंदिया जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हवामान विभागाने नाशिक, पुणे, मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट तर पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पुढील 2 दिवसांनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। या पावसाच्या परिस्थितीबद्दल तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।